नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, इंदोरचं हे राजवाडा पॅलेस फक्त एक इमारत नाही, तर मराठा साम्राज्याच्या वैभवाशी इतिहासाचा जिवंत पुरावा आहे. आज आपण पाहणार आहोत इंदोरचं हृदय म्हणजे राजवाडा पॅलेस. चला तर मग सुरुवात करूया. राजवाडा पॅलेस हा भव्य मुख्य दरवाजा मराठा, मुघल आणि युरोपियन स्थापत्यशैलीचा सुंदर संगम इथे दिसतो. हा राजवाडा 1966 साली मल्हारराव होळकर यांनी बांधला. तर राजवाड्याच्या परिसरातील गणपती आणि हनुमान मंदिर होळकर कुटुंबाच्या श्रद्धेचं प्रतीक आहे. आजही इथे नियमित पूजा केली जाते. या इमारतीचे मजबूत खांब आणि लाकडी बाल्कनी आजही त्या काळातील कारागिरीची साक्ष देतात. 7 मजली ही इमारत दगड आणि लाकडांच्या सहाय्याने उभी आहे. आता आपण पाहणार आहोत होळकर कुटुंबाची सविस्तर माहिती. होळकर कुटुंब हे मराठा साम्राज्यातील अत्यंत पराक्रमी आणि न्यायप्रिय घराणं होतं. मल्हारराव होळकर हे पेशव्यांचे विश्वासू सरदार होते आणि त्यांनी इंदोरची पायाभरणी केली. अहिल्यादेवी होळकर यांचं शासन म्हणजे न्याय, धर्म आणि विकास यांचा आदर्श संगम होता. त्यांनी संपूर्ण भारतभर मंदिर, घाट आणि धर्मशाळा बांधून समाजसेवा केली. आजही होळकर घराण्याचं नाव आदराने घेतलं जाते. तर वरून पाहिल्यावर संपूर्ण राजवाडा आणि इंदोर शहर यांचं दृश्य खूपच भव्य दिसतं. पूर्वी इथे दरबार भरायचा आणि राज्याचे महत्त्वाचे निर्णय घेतले जायचे. त्यानंतर अहिल्यादेवी होळकर या केवळ राणी नव्हत्या, त्या आदर्श प्रशासक, न्यायप्रिय आणि समाजसुधारक होत्या. काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार त्यांच्याच आदेशाने झाला. सोमनाथ, द्वारका, रामेश्वर अशा अनेक तीर्थस्थळी त्यांनी विकास कार्य केले. होळकर घराणं हे सामान्य कुटुंबातून उठून मराठा साम्राज्याच्या आधारस्तंभ बनलं. मल्हारराव होळकर यांनी युद्धात पराक्रम गाजवून पेशव्यांचा पूर्ण विश्वास मिळवला. त्यांच्या शौर्यामुळे इंदोरला स्वतंत्र ओळख मिळाली. राजवाडा पॅलेसला इतिहासात अनेक वेळा आग लागली होती, तरी सुद्धा होळकर घराण्याने प्रत्येक वेळी हा राजवाडा पुन्हा उभा केला. आणि राजवाडा पॅलेस म्हणजे एक भूतकाळ नाही, तर तो मराठा स्वाभिमानाचा एक इतिहास आहे. मित्रांनो, हा राजवाडा म्हणजे फक्त पर्यटन स्थळ नाही, तर होळकर साम्राज्याच्या शौर्याची ओळख आहे. हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.